श्री गणेशाय नमः. ओम गोपालकृष्णाय नमः. ओम पार्वती लक्ष्मी सरस्वते नमो नमः. ओम सद्गुरुनाथाय संत कैकाळेश्वर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. जैसे कलेवर सांडोळून जाती प्राण, तैसे लंके बाहेर आले कपीगण. रणभूमीशी सर्व मिळून युद्धालागी सरसावले. आणि लंकेला सर्वांनी नासधूस केली आणि सर्वांनी लंकेमध्ये बऱ्याच लोकांची घरेदारे पेटवून दिली आणि मग लंके बाहेर आले. आले देखो न्यासुर भार, सेनामुखी होता वाळे कुमार. आणि दैत्य लोक लंकेच्या बाहेर युद्धासाठी आल्याबरोबर जो सेना प्रमुख होता वालीचा पुत्र अंगद, तो पर्वत घेऊन सत्वर क्रोधनावरी धाविणला. आणि क्रोधनावरी असं एका दैत्याचं नाव आहे, त्याच्यावर धावून गेला. बळे पर्वत दिदला टाकून, रथासहित चूर झाला क्रोधन. आणि भला मोठासा पर्वत पाहिला आणि त्या क्रोधाच्या अंगावरती फेकून दिल्याबरोबर तो रथासह निचेष्टित पडला. तो जंग प्रजंग विरूपाक्ष दारुण, आले धावूनी अंगदावरी. जंग आणि प्रजन आणि विरूपाक्ष असे तिघे जण अंगदच्या अंगावर धावून आले. अंगदे विशाळ वृक्ष उपडोनी. आणि अंगदनं भला मोठा एक वृक्ष उपटला. दोघे झोडून पाडिले धरणी, मग विरूपाक्षे निजबानी वानर बहुत खिळले. आणि अंगदाचे धडाकेबाज वागणं बघून काय केलं, त्याने वृक्ष अंगावर टाकल्याबरोबर विरूपाक्षानं काय केलं, एक बाण मारला आणि त्या बाणामध्ये वानरांना खिळवून ठेवलं. तो मैंद पर्वत घेऊन धाविणला अकस्मात, विरूपाक्षावरी टाकिला. दुसरा पर्वत उचलला त्या विरूपाक्षावर टाकला. विरूपाक्ष प्राणाशी मुकला, शरभेव दिला शोणिताक्ष. आणि आलेल्या ह्या 3 दैत्यांचा नाश झाला, मृत्यू पावले. मग तो कुंभकर्णाचा नंदन. आता कोणाला? कुंभकर्णाचा मुलगा आला. कुंभ पुढे आला धावून, धनुष्य ओढून अकर्ण नवबाण सोडले. आणि त्या कुंभकर्णाच्या मुलानं 9 बाण सोडले त्या अंगदावरती. त्या नवशर प्रहारे करुणी, मैंद कपी खिळला सम्रांगणी. शरभ विंदिला 2 बाणी, मूर्छित धरणी पडेला. अंगद आणि हे कपेवर मूर्छित पडले. तो धावे वाळी सुत. पुन्हा धावला अंगद घेऊन विशाळ पर्वत, त्याचे कुंभे खिळले हस्त अचळासही तरुण रणभूमी. आणि दिला त्याच्या अंगावरती टाकून. संकट पडले बहुत, अंगद राहिला तटस्थ. वानरी हाक केली त्वरित, राघवापाशी ते काळी. अंगदानं आवाजून सांगितलं, अरे ह्यानं बाण मारून मला ₹10 बाण मारून जाग्यावर खेळून टाकले पर्वताबरोबर. ताबडतोब श्रीरामांना सांगा. ऐकोणी गज किंकाट देख, अवेशेच पेटे मृगनायक. या परी किष्किंधा पाळक, कुंभ हृदय आदळला. आणि सुग्रीवाने उड्डाण केलं आणि त्या कुंभच्या हृदयावर आदळला. कुंभाचे चाप घेतले हिरून. आणि त्या कुंभकर्णाच्या मुलाचे हातातले धनुष्य होतं ते खेचून घेतला हातामध्ये. मोडून कुटके केले पूर्ण. आणि तुकडे तुकडे केले त्याच्या बाणाचे.
मल्लयुद्धास दोघे जण प्रवर्तले ते काळी. आणि दोघांचं मल्लयुद्ध सुरू झालं. एक मुहूर्त पर्यंत मल्लयुद्ध दोघांशी अद्भुत. आणि सुग्रीवाचा आणि त्या प्रवर्तकचं कमीत कमी एक प्रहरी युद्ध चाललं होतं, म्हणजे हाणामारी चालली होती. एक मुहूर्त पर्यंत मला युद्ध दोघांशी अद्भुत. अर्कजे हृदय मुष्टीघात कुंभाशी बळे दिदला. आणि मागासुरने एक ठोसा मारला हृदयावरती आणि खाली पडला. कोणी? सुग्रीवाने एक ठोसा मारला कुंभकर्णाच्या मुलाला. तेने हृदय झाले शतचूर्ण कुंभाचा तत्काळ गेला प्राण. तव तो निकुंभावेशोन सुग्रीवावरी धाविन्नला. जो निकुंभ होता तो सुग्रीवाच्या अंगावर धावून गेला. तो पर्वत सबळ उचलून वेगे धावे सीता शोकहरण. अचळ दिदला भिरकावून निकुंबे तो चूर्ण केला. आणि हनुमंतरायाने भला मोठा पर्वत उचलला आणि त्या निकुंभच्या अंगावर फेकल्याबरोबर त्याने तो बाणानं त्या पर्वताचं पीठ केलं आहे. तेने हनुमंते परम क्षोभला. आणि त्यामुळं हनुमंताला भयंकर राग आला. आणि काय करतायत हनुमान भगवान? विशाळ तरु त्यावरी टाकीला. भला मोठा वृक्ष घेतला आणि त्याच्या अंगावर फेकून दिला. तोही निकुंबे तोडिला क्षण मात्र न लागता. आणि क्षण सुद्धा न लागता तोही पर्वत तो वृक्ष तोडून टाकला त्या कुंभकनं. निकुंबे परिघ लवलाही घेऊन ताडिला मारुती हृदय. आणि त्यानं एक दुसरा बाण सोडला आणि हनुमंतरायाच्या हृदयाला लागला. पळ मात्र मूर्छना ते समय आली हनुमंतास ते खाळी. वज्रशीर आहे हनुमान, परंतु एक क्षणभर का होईना पण त्या बाणाचा झटका बसला आणि त्यांना मूर्छा आली. सवेची धावे अंजनी बाळ. आणि तेवढ्यात नाही हनुमंतराया उठले, म्हणजे अंजनी नंदन हनुमंतराया उठले. शतशृंगाचा उपटिला चळ निकुंभावरी टाकीला तत्काळ चूर्ण झाला निकुंभ. आणि दोघा दोन पर्वत टाकले त्यामुळं निकुंभसुद्धा जमीनदोस्त झाला आहे. गायाळे पळती लंकेत रावणाशी वर्तमान करीती श्रुत. ऐकता चित्तो चिंताक्रांत दशवक्र झाला पे. आणि का ठराविक जे होते दूत ते पळून गेले लंकेमध्ये आणि रावणाला सांगू लागले की आपण जेवढे गेले ते आपले सगळे तेवढे मृत्युमुखी पडत आहे आणि बेशुद्ध पडलेत. मग विशती नेत्र पाचारी वीर. विशती नेत्र असं नाव आहे त्या वीराचं, त्याला पाठवत आहेत. कोण? रावण. परमप्रतापी समरधीर, महाप्रताप होता रावणासारखा तो सुद्धा. खराक्ष विशालाक्ष असुर मकराक्ष तो तिसरा. आणि हा तिसरा राक्षस आहे, म्हणजे खराक्ष आणि विशालाक्ष हे तर पाठीमागच मेलेत. आता त्यांचा एक तिसरा भाव आहे. ते घाशी म्हणे दशवदन. अजून बी तिघ आहेत. या तिघांना दशवदन म्हणजे रावण काय म्हणतोय? तिघाशी म्हणे दशवदन तुम्ही माजवावे घोर रण. आता म्हणले तुम्ही युद्धभूमीवर जा आणि युद्धभूमीवर गेल्यानंतर रणांगण माजवा जरा. रण तुरे गर्जती अपार रणमंडळी घातले सत्वर. आणि मोठमोठे काय असतात? शंख असतात, तुतरे असतात. हे वाद्यांचा गजर करत लढण्यासाठी परत निघाले. तो शिळा द्रुम घेऊन वानर. आणि तेवढ्यात मोठमोठ्या दगडाच्या शिळा घेऊन वानर आकाशामध्ये उड्डाण करू लागले. तो शिळा द्रुम घेऊन वानर एकदाची उठावले. एकदमच 5, 50, 100 वानर
मोठमोठे दगड घेऊन आकाशामध्ये उड्डाण करू लागले. एरा एरा पाचारिती उसने घाय सवेच देती. आत्ता म्हणले ह्यांना मारून पाठवलं तर हे दुसरे आले आणखीन लगेच. असुरांची पोटे फाडती वानर नखे घालून या. वानरवीरस बलाढ्य होते. तिने काय केलं, आता म्हणले ह्या सगळ्याचे पोटाचे कोतळेच बाहेर काढूया. ह्यांना असं आता मारायचं नाही. हे असे नाहीत ऐकत ना, तर ह्यांच्या त्या कोतळे पोटाचे फाडून टाको. म्हणजे पोट फाडलं की हे मरतील. कुंत असेल ता परिघ असुर टाकिती शस्त्रे सवेग. आणि हे जे तिघ भाव आहेत हे कसे आहेत, अस्त्रविद्या जाणणारे आहेत, लढवई आहेत. तेने विदारुणी अंग कपी पडती समरांगणे. बघा, शरीराला खास सुटावी आणि त्याने खाजवतच राहावं, कायच आपल्याशी लढवच नाही असं एक अस्त्र असताना तो म्हणजे बाण आहे. त्याने ते अस्त्र सोडलं त्यांच्यावरती आणि त्यामुळं वाढणार नुसतं अंग खाजवत राहिली. कपी वर केले आगळे असुर भार मागे लोटले. देखोन मकराक्ष ते वेळे बाण वर्षत धावला. आणि हे बघून बाणाचा वर्षाव सुरू केला मकरनी. जैशा पर्जन्य धारा पार तैसा मकराक्ष वर्षेश्वर. असा हा बलाढ्य वीर होता की बाणा मागून बाण सोडू लागला. जसा काय आकाशातून बाणांचा पाऊस पडतोय. अपार भंगले वानर. आणि वानर त्यामुळं तितर भीतर झाले, इकडून तिकडं पळायला लागले. पाहे रघुवीर दुरुनी. आणि हे सगळं प्रभू रामचंद्र पाहतायत लांबून. मान तुकावी सीतारमण. श्रीरामाने मान हलवली. काय म्हणतात, म्हणे हा वीर युद्ध प्रवीण कोदंड चढवोनी आपण जगद्वंद्य उठिला. म्हणले हा तर महाप्रतापी वीर आहे, आता आपण उठलं पाहिजे आणि ह्याच्याबरोबर लढाई सुरू केली पाहिजे. कोदंड ओढितात एक क्षणी जनत्कारिल्या लघु किंकिणी. एकच बाण ते क्षणी. आणि प्रभूच्या रामचंद्राने उठले आणि लगेच धनुष्याला बाण लावला आणि सोडला. मकराक्षाचे बाण जाळ एकेची शरे छेदले तत्काळ. श्रीरामाने एकच बाण मारला आणि पावसासारखा बाण सोडणारा तो रावणाचा वीर त्याला एका क्षणामध्ये बाजूला सारलं. त्याचे बाण सगळे तोडले श्रीरामाने एका क्षणामध्ये. जेवी उगवता सूर्य मंडळ भगणे सकळ लोपती. बघा, सूर्य ओल्याबरोबर अंधार तर नाहीसा होतोच, पण आकाशातील चांदणे ग्रह तारे काय दिसलं जात नाही, सगळं लोपून जातं, अदृश्य होतं. त्याप्रमाणे राम उठल्याबरोबर त्यानं त्या बाणांचं जाळ पावसासारखा पडणारं ते बाण त्या श्रीरामांनी एका क्षणामध्ये बंद करून टाकले. एक उठता विनायक असंख्य विघ्ने पळती देख. बघा, एका गणपतीरायाचं स्मरण केलं तर अनंत विघ्न पळून जातात, अनंत विघ्नांचा नाश होतो. एक उठता विनायक असंख्य विघ्ने पळती देख की सुटता चंट वात सम्मुख जलद जाल वितुळे पै. आणि विघ्न तर पळून जातात, परंतु कितीही चंडवात म्हणजे पाऊस पडत असो किंवा वारा सुटत असो त्याचंही काय चालत नाही. एका विष्णुनामे करुण असंख्य दुरिते जाती पळून. एका विष्णुनामामुळं एक बार ओम नमो विष्णुदेवाय म्हटलं अनंत विघ्नांचा नाश होतो, अनंत विघ्न पळून जातात. की चेतता कृशाण. ज्या टायमाला अग्नी लागते एखाद्या जंगलाला, असंख्य वने दग्ध होती. एका जंगलाला आग लागली की अनेक वन जळून खाक होतात. की मूर्खाचे शब्द बहुत. बघा, जो मूर्ख माणूस असतो तो बोलाय कोणाच्या बापाला ऐकत नाही, तो जास्त बोलतो नियमापेक्षा, त्याला वाटतं माझं सगळं खरं. त्याप्रमाणे एकाच शब्द खंडे पंडित.
आणि जो महापंडित महाज्ञानी असतो ते कसल्याही माणसाला एक शब्द टाकेल पण त्याला समोर बोलू देणार नाही. त्याप्रमाणे एकाच शब्दे खंडी पंडित की सिंहणा दे गज समस्त. किंवा सिंहानं जर आरोळी दिली तर मग मोठमोठे प्राणी त्या सिंहाला भिवून पळतात, गतप्राण होतात. हत्तीसारखे प्राणीसुद्धा पळून जातात. हृदयी प्रकटता बोध सहजाची पळती काम क्रोध. बघा, मनामध्ये परमेश्वराला आपण स्थान दिलं, त्याचं स्मरण केलं, त्याला हात जोडले तर परमेश्वराला आपल्या हृदयात याला एक क्षणसुद्धा लागत नाही. आणि तो आपल्या हृदयामध्ये स्थापन झाला, भगवंताची कृपा आपल्यावर झाली की मग आपल्या मनातील क्रोध, राग, द्वेष, मद मत्सर सगळं नाहीसं होऊन जातं. त्याप्रमाणे की प्रत्यया येता ब्रह्मानंद क्षुद्रानंद सर्व विरती. साक्षात सद्गुरूची कृपा असल्यानंतर पाठीमागावर पाहायची आवश्यकताच नाही. कारण सद्गुरूला परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले. स्वतः परमेश्वराने, कृष्णाने सद्गुरू सांदीपणीला स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानले. कारण जगत कल्याणासाठी त्यांनी हे पाऊल उचललं म्हणून आजपर्यंत सगळे पाऊल साधू संत ऋषीमुनी उचलत आहेत. की प्रत्यया येता ब्रह्मानंद शूद्रानंद सर्व विरती. देवी राम बाणे केची सबळ तोडिले मकराक्षाचे शरजाळ. एकाच बाणामध्ये श्रीरामाने या मकराक्षाचं अनंत बाणाचं जाळं तोडून टाकलं. मग त्यास मुक्ती द्यावया तत्काळ. आता म्हणले ह्याला मृत्यू देऊया आपण, त्याशिवाय हा थांबणार नाही. दिव्य शर काढिला आणि श्रीरामाने दिव्य बाण बाहेर काढला. मकराक्षाचा कंठ लक्षुण. आता म्हणले बरोबर ह्याच्या कंठाला छेदायचं म्हणजे हा मृत्यू पावेल. शर चालिला जैसा सुपर्ण. आकाशातून जसा काय सूर्यरथ चाललाय त्याप्रमाणे तो बाण जावं लागला. क्षण मात्रे कंठ छेदून आकाश पंथे उडविला. अरे म्हणलं आता जातोयस कुठं. असा बाण सोडला की क्षणामध्ये बाण पोचला आणि त्यांच्या कंठाला म्हणजे त्याचा शिरछेद केला, शिर उडवलं. आणि तो विशालाक्ष आणि खराक्ष. तेवढ्यामध्ये तो विशालाक्ष आणि खराक्ष असे दोन दैत्य राहिले. त्याही पाचारीला कमल दलाक्ष. आणि त्यांनाही हाक मारली श्रीरामाने. जो सर्वात्मा सर्व साक्ष विरूपाक्ष ध्याय जया. का तर श्रीरामी सर्व साक्ष परमेश्वर आहेत, सर्वव्यापी परमेश्वर आहे, परमात्मा आहेत. सुरधावती लवला आहे म्हणती सर्वदा तुझ कैचा जय. आणि असुर काय म्हणतात प्रत्येक वेळी भगवंताला म्हणजे श्रीरामालाच कसं काय जय प्राप्त होतोय. अकस्मात काकताल न्याय मकराक्ष त्वा मारिला. ऐसे बोलून दोघे जण सोडते रामावरी प्रचंड बाण. जैसे मृगेंद्रा पुढे येऊन मांडले ठाण मारजारे. हत्ती बरोबर भांडायला जर माकडं आली तर चालेल का. नाही चालणार. किंवा की सज्ञान पंडिता पुढे किंवा ज्ञानी माणसासमोर बोलावयाली मुळे म्हणजे मूर्ख माणसं जर बोलायला जर आली की जंबुका पले पवाडे व्याघ्रा पुढे दावी तसे. किंवा वाघान डरकाळी फोडली कोल्हे लांडगे नुसते बुंकत राहतात. त्याप्रमाणे की उष्टांनी ब्रिद बांधून तुंबरू पुढे मांडिले गायन. तैसे राक्षसी संधान रामा पुढे आरंभिले. तुंबर म्हणून गायक असते स्वर्गामध्ये. तो जर म्हणला मी देवऋषीनाथांची बराबरी करीन तर चालेल का. नाही चालणार. दोघाही शर सोडिले अपार टितके निवारुणी श्री रघुवीर. प्रळय चपळे ऐशे थोर दोन शर काढले. दोघेही ते संकटच बाण सोडू लागले, लढू लागले. आणि ते श्रीरामांनी म्हणजे प्रळय चपळेसारखा म्हणजे रामबाणासारखे दोन बाण काढले भात्यातून बाहेर. काय केलं
ते धनुष्यावरी योजून अकस्मात सोडी रघुनंदन दोघांची कंटनाळे छेदून निराळ मार्गे नेली. आणि श्रीरामाने दोघांचे शिर उडवले आणि ते आकाशामध्ये उडवून लावले. कळला रावणाशी समाचार आणि गोष्ट रावणाला समजली. परत्र पावले त्रयासुर म्हणजे तिन्ही असुर आपले मेले. तत्काळ शक्रारी महावीर सेनेसहित धाविनला. आणि शक्रारी म्हणून एक दैत्य आहे, तो लढण्यासाठी श्रीरावणाने पाठवला. होम करुणी रणमंडळी त्यातून एक कृत्या निघाली. रती बैसोनी ते वेळी अकस्मात उडाली. आणि लंकेच्या भार आल्यावर त्याने होम पेटवला आणि त्या होमामधून म्हणजे अग्नीमधून एक दैत्य असे श्री बाहेर आले आणि तिने लढायला सुरुवात केली. त्या कृत्ये आड बैसोन शक्रारी सोडी तेव्हा बाण. बघा ज्याप्रमाणे महाभारतामध्ये शिखंडीच्या आड लपून अर्जुनाने भीष्माला बाण जशी मारायला सुरुवात केली, भीष्माचं काय चाललं नाही, त्याप्रमाणे आता हे त्या शक्तीच्या पाठीमागं लपून श्रीरामाबरोबर लढतायत. शक्रारी सोडी तेव्हा बाण म्हणे सर्वाशी खिळीन. आणि हे दैत्य म्हणतायत आता सगळे मारून टाकतो आम्ही. वानरगण भयभीत. आणि सगळे वानरगण भयभीत झाले. त्यामुळं मग लोक प्राणेश येऊनी सांगे जगदंद्याचे करणी. आणि मग हनुमंताने त्या ठिकाणी येऊन सांगितलं. कुणाला सांगितलं? श्रीरामानं काय सांगितलं बघा. म्हणे अंगिरास्त्रे करुणी कृत्याचे दोन टाकीजे. हां बरोबर आहे. श्रीरामजवळ कोणाला भीषण आलं आणि म्हणले अंगिरास्त्र आहे ते तुम्ही त्या कृत्यावर सोडा, म्हणजे त्या शक्तीवर सोडा, म्हणजे ती शक्ती नाहीशी होईल. कृत्ये आड बैसोन इंद्रजित करी संधान. हा इंद्रजित जो आहे त्या कृत्येच्या म्हणजे त्या शक्तीच्या पाठीमागं उभा राहून लढतोय तुमच्याबरोबर. इंद्रजित करी संधान रामे तत्काळ मंत्र जपोन अंगिरास्त्र सोडिले. आणि श्रीरामाने त्याच्यावर अंगिरास्त्र सोडलं. अंगिरास्त्र म्हणजे समोरची व्यक्ती जळून जाते. तेने कृत्या भस्म झाली झडकरी. आणि त्यामुळे ती कृत्या जी होती शक्ती ती नाहीशी झाली. जाईसा बोध प्रवेशतांतरी दुर्वासना पळे बाहेरी. बघा कसला माणूस असू द्या, तो जर भगवंताच्या मंदिरामध्ये गेला तर तो त्याचे विचार चांगले राहतात, त्याच्या मनामध्ये भगवंताविषयी भावुकपणा निर्माण होतो. त्याप्रमाणे वाईट वासना पळून जाते. तृष्णा कल्पना घेऊणी की प्रकटता वासरमणी. की ज्याप्रमाणे सूर्य उगवतो तम निरशेमुळे होणे रात्र पूर्ण असे होते. तैशी कृत्या छेदिता धरणी इंद्रजित अवतरला. आणि ती इंद्रजितच्या पुढे जी शक्ती होती ते रामाने तिचा नाश केल्याबरोबर इंद्रजित कुठं आला? खाली पृथ्वीवर म्हणजे धर्तरीवर आला. रणे प्रगट उभा राहुणी अपार शर सोडी रावणी. हा रावणाचा मुलगा आहे, पाठीमाग हटत नव्हता. आला धरणीवरती रथावरती उभा राहिला आणि अनंत बाण रामावरती सोडू लागला. तो दुरात्मा देखोनी तत्क्षणी वानर सर्व क्षोभले. आणि त्या इंद्रजिताला पाहिल्याबरोबर सगळे वानर रागारागानं उठून उभे राहिले, युद्धाला तयार झाले. घेऊन या महापर्वत रागे धावत अंजनी सुत. आणि साक्षात हनुमान भगवान भला मोठा पर्वत घेऊन त्या इंद्रजीच्या पाठीमागे धावत आहेत. गदा घेऊन या त्वरित बिभीषण चौताळला. आणि गदा घेऊन बिभीषण सुद्धा धावून गेलेला आहे त्याच्या अंगावर. परिघाती घेऊनी मैंद धावे क्रोधे करुणी की कौमादके आकळोनी धन्वंतरी पुढे झाला. ज्याप्रमाणे धन्वंतरी समुद्र मंथनातून बाहेर आले आणि दैत्यांच्या भ्याव्यानं ते अमृताची कुंडी घेऊन आकाशमार्गाने पळू लागले, त्याप्रमाणे की कौमुदकी आकळोनी धन्वंतरी पुढे झाला. शतग्नी घेऊन सत्वर धावे तो ऋषभ वानर. शरभ धावे घेऊन चक्र गंधमादन शक्ती पै.
मोठमोठे वीर होते. सुग्रीवासारखे, हनुमंतासारखे असे महाबलाढ्य निळसारखे मोठे बलाढ्य वीर होते. कोणी रथाचं चक्र उचलून हातामध्ये घेतलंय त्या इंद्रजाला मारण्यासाठी. जांबवंत घेऊन गिरी थोर, आणि जांबवंतानं भला मोठा एक पर्वत उचलला. अंगदेव बुडला मातरुवर, नीळ घेऊन या तोमर, शत्रुवरी धाविन्नाला. प्रत्येकानं काय नाही काय उचललं आणि त्याला मारा करू लागले. नळे उचलो नि महाशिळा, एक प्रचंड अशी महाशिळा दगडाची उचलली. सुग्रीव पर्वत घेऊन धाविन्नला, आणि सुग्रीव पर्वत घेऊन धावू लागले. कुमुद हाक देऊन पुढे जाहला, लोहपट्टिष्य घेऊन सौमित्रीने चाप ओढून. लक्ष्मणाने तेवढ्यामध्ये धनुष्याला बाण लावला आणि चाप ओढला. टाकले तेव्हा 3 बाण, शतशर दारुणी, 3च बाण मारले, पण 100 बाण झाले त्याचे. रघुत्तमे टाकिले आणि रामाने वेगळे सोडले. इतकी शस्त्रवृष्टी होत, परितेन गणित इंद्रजित, शस्त्रे तोडून समस्त, बाण बहुत सोडिले. श्रीराम आणि लक्ष्मण इतके बाण सोडतायत, पण त्यांना सुद्धा हा जुमलत नाही. अष्टादश पद्मे वानर, निज बाणी केले जर्जर. किती? 18 म्हणजे कमीत कमी 18 लाख वानर त्यानं घायाळ केले. इतका पुरुषार्थ करून तत्काळ इंद्रजित लंके परतला. आणि एवढा प्रताप करून, एवढं युद्ध करून हा इंद्रजित कुठे गेला? लंकेमध्ये गेलेला आहे. राम लक्ष्मणा सहित सकळ, कपिदळ इंद्रते केले विकळ, इतका पुरुषार्थ करून तत्काळ निंदत लंके परतला. राम लक्ष्मणाला सुद्धा मूर्छित केलं आणि बाकी तर सगळे झोपलेच. आणि एवढा पराक्रम करून शेवटी हा माझा विजय झाला म्हणून लंकेमध्ये गेलेला आहे. जय वाद्ये वाजवीत लंकेत प्रवेशे शक्रजित, पित्यास करुणे प्रणिपात, वार्ता समूळ सांगितले. आणि वडिलांजवळ म्हणजे रावणाजवळ जाऊन त्या हे संपूर्ण जे काय कथानक घडलं या रणांगणामध्ये ते रावणाला सांगितलं. लंकेत प्रवेशे शक्रजित, पित्यास करुणे प्रणिपात, वार्ता समूळ सांगितले. रावण म्हणे शक्रजिताशी, तो क्षण क्षणा शत्रू मारेशी. रावण काय म्हणतोय? अरे तू गेलास की शत्रूंना मारूनच येतोस हे मलाही माहीत आहे. शत्रू मारीशी दिनांती नक्षत्रे दिसती, आकाशी मागोती तैशी उठती. अरे कितीही मारून जरी आलास, बघा दिवस संपला त्या आकाशामध्ये नक्षत्र सरसरत होते, रांधार पडत होते. तसं तू जरी त्यांचा पराजय करून आला असशील, युद्ध जिंकून आला असशील, तरीसुद्धा आता सगळे जरी बेशुद्ध असतील तरी पाठीमागाला उठले असतील आणि युद्धाला सुरुवात करतील. वरी वरी जळे तृण, गवत हे वरच्यावर जळतं. परी अंकुर फुटते भूमीतून. बघा गवत जर पेटवलं तर पूर्ण गवत जरी जळलं तर त्याचं मूळ जळत नाही, कधी पुन्हा गवत उगत असतं. त्यावरी शक्रजित प्रतिवचन. त्यावेळी शक्रजित म्हणजे इंद्रजित काय बोलतोय रावणाला? म्हणे आता राम लक्ष्मण शेने सहिते तो वधून. आताच म्हणले परत जातो आणि ते दोघांचा वध करून येतो. कोणाचा? राम लक्ष्मणाचा. तरीच तुम्हा दावीन वदन, तरीच तुम्हाला मी माझं तोंड दाखवीन. प्रतिज्ञा पूर्ण माझी हे म्हणले मी तुम्हाला वचन देतो, मी प्रतिज्ञा करतो. हे न घडे जरी गोष्टी, तरी तुमची आमुची हेची भेटी. आणि माझ्याकडून जर हे जर नाही घडलं, राम लक्ष्मण माझ्याकडून जर नाही मेले, तर तुमची माझी शेवटची भेट अशी समजा. मग पित्याशी नमुन उठा उठी, इंद्रजित चालला. आणि मग रावणाचं म्हणजे वडिलांचं दर्शन घेऊन हा इंद्रजित पुन्हा युद्धाला निघाला. सिद्ध करुणे चतुरंग दळ, युद्धाशी चालिला उताविळ. जैसा सरिता पूर तुंबळ, वर्षाकाळी धावतसे. बघा गारांचा पाऊस पडतो, भयंकर वर्षा होते आणि सगळं ढवळून खडूळ पाणी सगळ्या गोष्टी घेऊन जातं संग, काय ठेवत नाही पाठीमागं. तसा हा सर्व दैत्यांना बरोबर घेऊन, सैनिकांना बरोबर घेऊन
युद्धाला परत निघालेला आहे. 3 वेळ संग्राम करुणी इंद्रजित गेला जय घेऊन. किती वेळा? 3 वेळा संग्राम केला रामाबरोबर, लक्ष्मणाबरोबर आणि इतर वानरसेनेबरोबर, आणि 3 वेळा जय म्हणजे जय कमवून परत गेला, पराजय स्वीकारून परत गेला नाही. असा हा महाबलाढ्य पराक्रमी इंद्रजित होता. युद्धकांड परमसुरस जेथे थोर माझे वीररस. हे युद्धकांड आहे आणि कसं आहे, सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे आणि वीरश्री प्राप्त होण्यासारखं आहे. माणूस शक्ती नसेल तर शक्तिवान बनेल, असं या युद्धाचं महत्त्व आहे, असं या अध्यायाचं महत्त्व आहे, ह्या कथेचं महत्त्व आहे. युद्धकांड परमसुरस जेथे थोर माझे वीररस. ते चतुर श्रोते सावकाश अत्यादरे परिसोत. आणि हे जे कथानक आहे, हा जो ग्रंथ मी वाचतोय तो सर्वांनी मनापासून ऐकावा. रणरंगधीरा रामचंद्रा सुवेळा चळवासी प्रताप रुद्रा. श्रीधर वरदानंद समुद्रा ब्रह्मानंदा जगद्गुरु. आणि ह्या लेखकानं म्हटलं आहे, ह्या कवीनं म्हटलं आहे, तू रंग आहेस. अरे रामचंद्रा, तुझ्यासारखा वीर झाला नाही आणि होणार नाही. सुवेळा चळवासी प्रताप रुद्रा. श्रीधर वरदानंद समुद्रा. तू आनंद समुद्र आहेस. ब्रह्मानंदा जगद्गुरु. तू नारायण आहेस, जगाचा सद्गुरू आहेस. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर. समंत वाल्मिक नाटकाधार. सदा परिसोत भक्त चतुर. अष्टविंशतिताध्याय गूढा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतु. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम.